एक महत्त्वाची बातमी येते। अजित पवार शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झालेले शरद पवारांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे आणि पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं हे स्नेहभोजन आयोजित करण्यात आल्याचं कळतंय। अजित पवार हे या स्नेहभोजनाला शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचलेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीच्या नंतर एक मतभेद आणि मनभेद सुद्धा टोकाला पोहोचलेले होते, पण गेल्या काही दिवसात दोन्ही कुटुंबातल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं सगळे नेते एकत्र येताना दिसलेले होते आणि आता आज स्नेहभोजनाला अजित पवार शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, कोण कोण पोहोचलंय? विलास, मी सध्या शरद पवार यांच्या निवासस्थानी आहे। 6 जनपथ हे शरद पवार यांचं निवासस्थान आहे। याच निवासस्थानावर मी आहे। थोड्याच वेळापूर्वी अजित पवार जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ते देखील दाखल झालेले आहेत। त्यानंतर प्रफुल्ल पटेल दाखल होणार आहे। नवनीत सिंग बिट्टू जे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आहेत ते दाखल झाले आहे। महाविकास आघाडीचे खासदार काही इथे येऊन गेले, राजाभाऊ वाजे, याशिवाय भंगरे गुरुजी यासारखे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे खासदार येऊन गेले आहे। आता अजूनही खासदारांची इथे येणे जाणं सुरू आहे। पण महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या घडामोडीमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे की अजित पवार हे शरद पवारच्या निवासस्थानी दाखल झाले आहे। खास शरद पवार यांना शुभेच्छा देण्याकरता अजित पवार हे जे आहे हे शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे। आपण यापूर्वी स्पष्ट केलं होतं की अजित पवार हे शरद पवारांच्या निवासस्थानी येऊ शकतात। या संदर्भात सोबतच प्रफुल्ल पटेल देखील येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती। प्रफुल्ल पटेल देखील येतील, होऊ शकतं। सुनील तटकरे जे आहे ज्याच्यावर चर्चा होती ते देखील येते। आपल्याला पाहायला मिळतंय की आता समोर जर बघितलं काही खासदार येताना पाहायला मिळत आहे, मंत्री देखील आहेत ते देखील येताना पाहायला मिळत आहे। माझ्या मागे जाताना आपल्याला गाड्यांमध्ये दिसतंय आपल्याला की एक एक मंत्री देखील एनडीए मधील जे मंत्री आहेत ते देखील ते दाखल होताना पाहायला मिळतंय। यापूर्वी जर कोण पोहोचतंय बघूया आणि या भोजनाच्या टेबलवरून स्नेह किती अजून वाढतो, किती जवळीक वाढते हेही बघूया। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।